नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 24 जानेवारी 2026 आणि या दिवशी महत्त्वाचे असणारे जे काही करंट अफेअर्स आहेत याच्या संदर्भामध्ये आज आपण विचार करणार आहोत. कुठेही जाऊ नका, व्यवस्थित आपले हे लेक्चर बघा. त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक पहिला प्रश्न आपण पाहूयात. इथे आपण समजून घेऊयात. या ठिकाणी आज 24 जानेवारीला प्रामुख्याने बालिका दिन हा जो आहे, हा बालिका दिन आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके, या दिवशी बालिका दिन असतो. आणि कोणता बालिका दिन आहे या दिवशी, तर हे एकदा क्लिअर करूयात. याला आपण राष्ट्रीय बालिका दिन म्हणून हा दिवस साजरा करतो. काय म्हणून साजरा करतो? हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून आपण हा जो दिवस आहे हा दिवस काय करतो? साजरा करतो. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी साजरा करतो की मुलींच्या हक्कांची जी काय जाणीव आहे, ही जाणीव समाज घटकातील प्रत्येक लोकांना झाली पाहिजे, त्याचं स्मरण असावं. या गोष्टीसाठी हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो. आणि महाराष्ट्र बालिका दिन हा कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र बालिका दिन हा जो आहे हा सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिनांक आहे, ज्याला तुम्ही 3 जानेवारी म्हणू शकता, तर 3 जानेवारीला हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो. हा 24 जानेवारीला दिवस साजरा केला जातो, लक्षात राहू द्या. आणि जर आंतरराष्ट्रीय समजून घ्यायचा असेल, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय बालिका दिन जर समजून घ्यायचा असेल, तर हा जो दिवस आहे मित्रांनो, हा दिवस आपण 11 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा दिवस आपण युनायटेड नेशनच्या माध्यमातून साजरा करतो. आणि या दिवसाला असं म्हणायचं आहे की सेम प्रोसेस, आलं लक्षात? किंवा जो उद्देश आहे तो सारखाच असणार आहे की महिलांना शिक्षण दिलं पाहिजे, महिलांना जो काय कौटुंबिक हिंसाचार होतोय त्याच्यापासून महिलांचं संरक्षण झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा इथे काय केला जातो? आढावा घेतला जातो. म्हणून हे जे दिवस आहेत हे महत्त्वाचे आहेत. आजच्या दिवशी किंवा आजच्या तारखेचे हे दिन आहेत, हे लक्षात राहू द्या. आपण थोडंसं काय करूयात, वरती जाऊयात. लक्ष द्या, इथे काय म्हटलंय बघा. कोणत्या कंपनीने ट्रान्सलेट जेमा या नावाचं एक AI एक मॉडेल लॉन्च केलेलं आहे. आणि जे मॉडेल काय करत आहे, ज्याचं काम काय आहे, तर ज्याचं काम हे 55 भाषांमध्ये अनुवाद करू शकतं, ट्रान्सलेट करू शकतं. आणि असं म्हणू शकता तुम्ही की हे ट्रान्सलेट ॲप्लिकेशन आहे. आणि हे ट्रान्सलेट ॲप्लिकेशन जे आहे ते कोणत्या कंपनीने या ठिकाणी तयार केलेले, तर गुगल या कंपनीने काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. लक्षात राहू द्या, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये ब्रिक्सची काय होणार आहे, या ठिकाणी परिषद भरणार आहे. आणि ब्रिक्सची जी काय परिषद आहे, या परिषदेचं आयोजन भारत करणार आहे, हे लक्षात राहू द्या. आणि मग ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठ मध्ये सामील होणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणतं आहे, तर ते विद्यापीठ मित्रांनो पंजाब कृषी विद्यापीठ आहे, जे तुम्हाला पंजाबमध्ये बघायला मिळतं. लुधियाना या ठिकाणी कुठे बघायला मिळतं ते बघा, लुधियाना या ठिकाणी आपल्याला काय होतं ते बघायला मिळतं. लक्षात राहू द्या, हे पहिलंच विद्यापीठ आहे जे विद्यापीठ या ठिकाणी कोणत्या नेटवर्कमध्ये समाविष्ट होणार आहे, तर ब्रिक्स या नेटवर्कमध्ये समाविष्ट होणार आहे. आणि तुमच्यासाठी आपण बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे, तर तुमच्यासाठी आजचा एक प्रश्न असेल, मला कमेंट करून सांगा की ब्रिक्स ही जी संघटना आहे, या संघटनेची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली आणि तिचं मुख्यालय कुठे आहे आणि सदस्य संख्या, या 3 गोष्टी मला तुम्ही टाकून द्या. आता पुढे चला बघा. जानेवारी 2026 मध्ये शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान भारत दौऱ्यावरती येत आहेत. आणि ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. जानेवारी महिन्यात म्हणजे याच महिन्यात ते काय होत आहेत, येत आहेत. तर ते कोणत्या राष्ट्राचे राष्ट्रपती आहेत असं सांगायचं आहे. तर तुम्हाला इथे करेक्ट काय लिहायचं आहे, UAE या राष्ट्राचे ते काय आहेत, तर राष्ट्रपती आहेत. म्हणजे संयुक्त अरब अमिराती या देशाचे ते काय आहेत, राष्ट्रपती आहेत. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, जे गेंड्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे, ओके, आणि जे उद्यान कुठे बघायला मिळतं मित्रांनो, आसाममध्ये बघायला मिळतं. तर या उद्यानामध्ये किती लांबीच्या
काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येत आहे. तर 34.5 एवढ्या लांबीचा जो काय कॉरिडॉर आहे तो बनवला जात आहे. आता कॉरिडॉर म्हणजे थोडक्यात पूल बनवला जात आहे. आणि कसा पूल बनवला जात आहे तर एलिव्हेटेड म्हणजे काय, जमिनीपासून उंच. जमिनीपासून कसा बनवला जात आहे, उंच किंवा जमिनीला सोडून बनवला जात आहे. ओके, चला आता बघा, कोणत्या राजाने स्पेस सिटी, कोणती सिटी, स्पेस सिटी या प्रकल्पाच्या माध्यमातून काय केलेलं आहे तर होप आयलँड वर, आयलँड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो तर बेट म्हणतो, तर होप आयलँडवर उपग्रह प्रक्षेपण सुविधा विकसित करण्याची जी काय घोषणा आहे ती घोषणा केलेली आहे. कोणत्या राज्याने केलेली आहे तर ती आंध्र प्रदेश या राज्याने केलेली तुम्हाला दिसून येणार आहे. आपण जाऊयात पुढे. नंतर बघा, सुनीता विल्यम्स जे नाव आंतरराळामध्ये खूप नामांकित किंवा खूप मोठं आहे. आणि सुनीता विल्यम्स यांनी नुकतीच नासा नावाची जी काय अमेरिकेची संशोधन संस्था आहे या संशोधन संस्थेमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर त्या कोणत्या देशाच्या अंतराळवीर आहेत तर ते त्या अमेरिकेच्या अंतराळवीर आहेत, हेही लक्षात राहू द्या. आणि ज्यांनी 3 जागतिक अंतराळ मोहिमेमध्ये भाग घेतलेला होता. किती, 3. आणि 608 दिवसापेक्षा जास्त दिवस या अंतराळामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, वास्तव्य केलेलं होतं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या भारतीय वंशाच्या आहेत, पण अमेरिकेचं यांच्याकडे काय आहे, सिटिझनशिप आहे किंवा नागरिकत्व आहे. आता आपण पुढे जाऊयात. महाराणी कामसुंदरी देवी या बिहारमधील कोणत्या राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी ठरल्या आहेत तर त्या दरभंगा नावाचं एक राजघराणं आहे जे 15व्या शतकामध्ये उदयास आलं होतं. कुठे उदयास आलं होतं तर बिहारमध्ये आलेलं होतं, मैथिली या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, याला इथल्या राजाला जो मोहन ठाकूर होता याला राजा म्हणून मान्यता देण्याचं काम हे अकबराने केलेलं होतं. मोठा जमीनदार होता, तो श्रीमंत होता. अलीकडेच काय झालं, येमेन नावाचा देश आहे, येमन, आणि या येमन देशाचे नवीन पंतप्रधान जे आहेत, या नवीन पंतप्रधानाची नियुक्ती करण्यात आलेली. तर त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव शाया मोहसिन अल जिंदानी अशा पद्धतीचं नाव आहे. आणि यांनी कुणाची जागा घेतली तर यांनी सलेम सालेह बिन ब्रिक यांची काय केलेली आहे, जागा घेतलेली आहे. यांच्या अगोदर हे काय होते तर पंतप्रधान होते. आणि सध्या कोण पंतप्रधान आहेत, हे पंतप्रधान असलेले तुम्हाला दिसून येतील. कळलं, इथपर्यंत लक्षात आलं असेल. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा, जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प जो आहे तो कोणत्या राज्याने सुरू करण्याचं ठरवलं आहे तर तो आंध्र प्रदेश या राज्याने चालू करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर परत पुढे बघा की कोणत्या राज्यातील थोलाई मनिका मलाई या फुलाच्या माळेला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. आणि याचं करेक्ट उत्तर आंध्र प्रदेश आहे मित्रांनो. फक्त सॉरी, ह्याचं उत्तर फक्त तमिळनाडू आहे बरं का, एवढं लक्षात राहू द्या, सॉरी. तर हा एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पुढे जाऊयात. आणि हा आपला शेवटचा प्रश्न असेल. अशा पद्धतीने 24 तारखेचे जे काय प्रश्न आहेत हे या ठिकाणी आपले काय होतात, पूर्ण होतात. आणि आपण परत एकदा उद्याच्या सेशनमध्ये भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, व्यवस्थित अभ्यास करत राहा. थँक्यू.